Hello friends, welcome you all to Jnandeep Academy. A very happy news, we are having UPSC Civil Services Examination notification today. खूप आनंदाची गोष्ट आहे. UPSC चे नोटिफिकेशन आलेले, आपण त्याची वाट बघतो. किती वेकेन्सीज आहेत, कोणती डेट आहे, प्रिलिम्स केव्हा, हे सगळं इन डिटेल मध्ये मी सांगणार आहे. त्याच्या अगोदर सांगतो की फॉर्म ॲज अर्ली ॲज पॉसिबल बिनचूक भरण्याचा प्रयत्न करा. लास्ट मोमेंटला फॉर्म भरण्याची घाई करून चुका करू नका, कारण तुम्ही सगळी लोक 5 तारीख लास्ट डेट आहे तर 4 तारखेला फॉर्म भरला जातात, 2 तारखेला फॉर्म भरला जातात, सर्व्हर हँग असतं. माझं म्हणणं काय की ज्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन तुम्ही करताय, दिवस रात्र अभ्यास करताय, त्याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही व्यवस्थितपणे एक अख्खा दिवस दिला तरी हरकत नाही. अख्खा दिवस लागत नाही, पण तरी सुद्धा वेळ काढून सगळं सिस्टमॅटिक अभ्यास करून सगळे खानेकोचे समजून घेऊन मग तुम्ही जर फॉर्म भरला तर मला वाटतं की ज्यासाठी आपण एवढा प्रयत्न करतोय ते खूप चांगलं व्हायला हवं. चला नोटिफिकेशन काय म्हणतं पाहूया. पहिली महत्वाची गोष्ट, एक्झामिनेशनची डेट आहे 26 मे 2024. सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, युपीएससी एक्झामिनेशन 3 स्टेजेस मध्ये घेतली जाते. प्रिलिम्स, त्यानंतर मेन्स, त्यानंतर इंटरव्ह्यू. तर यातला सगळ्यात पहिला टप्पा जो आहे प्रिलिम्सचा टप्पा, तर या प्रिलिम्सच्या टप्प्याची डेट आहे 26 मे 2024. मग ऍप्लिकेशन रिसीट करण्याची लास्ट डेट किती आहे, तर लास्ट डेट आहे 5 मार्च 2024. ही ऍप्लिकेशन रिसीव्ह करण्याची सगळ्यात लास्ट डेट आहे. म्हणजे तुम्ही 4 तारखेला 5 तारखेला फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका. चुका होतात, अगोदर फॉर्म भरा. 5 मार्चला संध्याकाळी 6 वाजता फॉर्म भरण्याची विंडो क्लोज होईल, हे पक्क लक्षात घ्या. आणि यावर्षी मागच्या काही वर्षांच्या कंपॅरिझन मध्ये खूप जास्त वॅकन्सीज आलेल्या, जवळपास 1056 जागांची वॅकन्सी यावरती. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. 1056 जागांची वॅकन्सी आहे. यामध्ये खास करून IRMS, इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस, जो सध्या गव्हर्नमेंटचा सगळ्यात मेन मोटो आहे की या सर्व्हिसेसला खूप जास्त स्ट्रीमलाईन करणं, ऑर्गनाइज करणं पर्पज आहे. त्याच्या अंतर्गत नंबर ऑफ वॅकन्सीज वाढलेल्या आहेत. आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहूया. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, जर समजा तुम्हाला अप्लाय करायचं असेल, हाऊ टू अप्लाय, तर अप्लाय कुठं करायचंय हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. इथं पक्क लक्षात घ्या. तुम्हाला अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी एक वेबसाईट दिलेली आहे. वेबसाईटकडे लक्ष द्या. वेबसाईट आहे www.upsc.nic.in. ही पर्टिक्युलर वेबसाईट आहे. एक गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही युपीएससी ऑनलाईन फॉर्म टाकता तेव्हा नंबर ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट येतात आणि तुम्ही त्या ऍडव्हर्टाइजमेंटवर क्लिक केलं की तुम्ही या वेबसाईटकडे न जाता तुम्ही त्या पर्टिक्युलर कोचिंग क्लासच्या, त्या पर्टिक्युलर ऍडव्हर्टाइजमेंट पोर्टलच्या वेबसाईटला जाता. शक्यतो मी तुम्हाला सुचल, मोबाईलवरती फॉर्म भरू नका, खूप चुका होतात. लॅपटॉपवरती किंवा सायबर कॅफेवर जाऊन फॉर्म भरा. या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी एक महत्वाचा पॉइंट आहे. तो महत्वाचा पॉइंट म्हणजे वन टाइम रजिस्ट्रेशन. वन टाइम रजिस्ट्रेशन, ज्याला आपण काय म्हणतो, OTR असं म्हणतो. लक्षात घ्या, या ऍडमिशन फॉर्म मध्ये, ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये OTR जो आहे, वन टाइम रजिस्ट्रेशन, तर हे वन टाइम रजिस्ट्रेशन करण्याची प्रोफाईल आहे. ही तुम्ही वर्षभरामध्ये कधीही भरू शकता. वन टाइम रजिस्ट्रेशन. फक्त लक्षात घ्या, OTR मध्ये परत तुम्हाला मल्टिपल चेंजेस करता येत नाहीत. त्यामुळे वन टाइम रजिस्ट्रेशन खूप काळजीपूर्वक, खूप जपून आणि खरी ऑथेंटिक माहिती देऊन भरा. त्यामध्ये काही केसेस असतील, कोणतं ब्लॅकलिस्ट केलं असेल तर या प्रकारची माहिती लपवू नका. तुमच्यावरती कोणती कारवाई झाली असेल म्हणून तुम्ही कोणत्याही सर्व्हिसला इनएलिजिबल आहात असं बिलकुल नाहीये. पण तुम्ही त्या प्रोफाईलमध्ये वन टाइम रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये जर मात्र चुकीची माहिती दिली तर मात्र तुम्हाला ते कोणत्याही सेकंदाला डिस्क्वालिफाय करू शकतात. लक्षात घ्या. आणखी खूपदा प्रश्न असतो की सर माझ्याकडं गावाकडं ही केस होती, असं होतं, खोटी केस होती, मला खोट्या केसमध्ये गोवण्यात आलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी असतील तर सगळ्या गोष्टींचा उल्लेख करा. लपवणं गुन्हा आहे, खरं सांगणं गुन्हा नाहीये. कारण युपीएससीने दिलेल्या गाईडलाईन नुसार जर तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल आहात, एखाद्या व्यक्तीवरती केस झालीये आणि ही केस नंतर खारिज होऊन तो व्यक्ती निर्दोष सुटलेला आहे, खोटी केस असेल, हे जर सिद्ध झालेलं असेल तर तुम्हाला प्रत्येक एक्झामिनेशन, प्रत्येक पोस्ट मिळण्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात. तुम्हाला त्या ठिकाणी युपीएससी कोणत्याही पद्धतीने डिस्क्वालिफाय करत नाही. म्हणून लक्षात घ्या, वन टाइम रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना या ठिकाणी कोणतीही चुकीची इन्फॉर्मेशन तुम्ही भरू नका. दुसरी महत्वाची गोष्ट आहे मॉडिफिकेशन OTR प्रोफाईल. तर पहा, सगळ्यात महत्वाचं काय की
in case candidate wants to effect any changes in her OTR profile, it shall be allowed only once in lifetime after registration of OTR platform. म्हणजे तुम्ही OTR वन टाइम रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर जर त्यात बदल करायचा असेल तर फक्त एकदाच बदल करू शकता, ते पण लाईफ टाइम मध्ये. म्हणा जपून OTR भरा. महत्वाची गोष्ट काय की द चेंज इन OTR प्रोफाइल डाटा शॅल बी अवेलेबल टिल एक्सपायरी ऑफ 7 days फ्रॉम द नेक्स्ट डे आफ्टर क्लोजर ऑफ ऍप्लिकेशन विंडो ऑफ हिज ऑर फॉर फर्स्ट फायनल ऍप्लिकेशन फॉर एनी एक्झामिनेशन ऑफ द कमिशन. म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर 7 दिवसांच्या आत फक्त तुम्ही OTR मध्ये चेंज करू शकता. महत्वाची गोष्ट काय की यामध्ये जर समजा तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जर मॉडिफिकेशन करायचं असेल तर 5 तारीख ऍप्लिकेशन भरण्याची लास्ट डेट आहे. या 5 तारखेनंतर जर तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये बदल करायचा असेल तर लक्षात घ्या 6 मार्च पासून ते 12 मार्च 2024 याच टाइम पिरियड मध्ये तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता. लक्षात घ्या या टाइम पिरियड मध्ये OTR मध्ये मॉडिफिकेशन करायला अलाउड नाहीये. वन टाइम रजिस्ट्रेशन मध्ये मॉडिफिकेशन करायला अलाउड नाहीये. अलाउड फक्त कशामध्ये मॉडिफिकेशन साठी आहे तर मॉडिफिकेशन तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये करू शकता. कोण करू शकतं? ज्यांनी 5th ऑफ मार्च 5 मार्चला फॉर्म भरलाय तेच लोक ऍप्लिकेशन मध्ये मॉडिफिकेशन करू शकता. तुम्ही 6 तारखेनंतर जर ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी गेलात आणि मॉडिफिकेशन करायचा राईट आहे म्हणलात तर हे चालणार नाही. त्यानंतर लास्ट डेट आपण जे स्टडी केलं लास्ट डेट किती आहे 5th ऑफ मार्च ही लास्ट डेट 5th ऑफ मार्च लास्ट डेट आहे. 5 मार्चला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. हे पक्क लक्षात घ्या 5 मार्चला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मग एज लिमिटचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी लक्षात घ्या काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो एज लिमिट बाबत. इथं पहिला पॉइंट लक्षात घ्या एज लिमिटच्या बाबतीत कोणताही विद्यार्थ्याला जर फॉर्म भरायचा असेल तो वयाचं 21 वर्ष पूर्ण असायला हवे. काय असायला हवे? वयाचे 21 वर्ष पूर्ण असायला हवे. या पर्टिक्युलर केसमध्ये त्याचा जन्म 1 ऑगस्ट 2024 ला आपण काउंट करू. 1 ऑगस्ट 2024 ही ऍप्लिकेशन काउंटिंगची डेट असेल तर 1 ऑगस्ट 2024 ला त्याने वयाचे 21 वर्ष पूर्ण असायला हवे. म्हणजेच त्याचा जन्म जो आहे हा 2 ऑगस्ट 1992च्या अगोदरचा नको. काय आहे हे कोणासाठी? जनरल कॅन्डिडेट साठी आहे. सो त्याचा जन्म 2 ऑगस्ट 1992च्या नंतर नको आणि त्याचा जन्म 1 ऑगस्ट 2023च्या नंतरचा नको. म्हणजे काय 1992च्या अगोदर जन्म झालेला नको किंवा 1 ऑगस्ट 2003च्या नंतर जन्म झालेला नको. मग यामध्ये काही महत्वाचं रिलॅक्सेशन आहे. तर काय आहे रिलॅक्सेशन? शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईबच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. काय आहे? शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईबच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. पहिला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा आहे ओबीसी विद्यार्थ्यांना 3 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर 3 वर्षांचं रिलॅक्सेशन कुणाला आहे तर डिफेन्स सर्व्हिस पर्सनल डिसेबल्ड जे ऑपरेशन युद्धाच्या काळात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन साठी 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. पक्क लक्षात घ्या तुम्ही कमीत कमी 21 वर्ष पूर्ण झालेली असायला हवी. 21 वर्ष. ओपन कॅटेगरीसाठी 32 एज लिमिट आहे. शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब साठी 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. ओबीसी साठी 3 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. आणि हे डेट जर कळत नसेल तर सिंपल सांगतो तुमचा जन्म जनरल कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीसाठी तुमचा जन्म 2 ऑगस्ट 1992च्या अगोदरचा नको आणि 1 ऑगस्ट 2003च्या नंतरचा नको. म्हणजे 2 ऑगस्ट 1992च्या अगोदरचा जन्म नको किंवा 1 ऑगस्ट 2003च्या नंतरचा जन्म नको. मग मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे तर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट डिग्री ऑफ एनी युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठामधनं तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असायला हवं. हा महत्वाचा मुद्दा आहे. इथं खूप सगळे विद्यार्थी हा प्रश्न विचारतात की सर ओपन युनिव्हर्सिटी मधलं ग्रॅज्युएशन चालते का? येस, कोणतीही ओपन युनिव्हर्सिटी ज्याला युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनची मान्यता आहे, ज्या ठिकाणी तुम्ही त्या कोर्स पूर्ण केलेला आहे त्या ठिकाणचं ग्रॅज्युएशन चालतं. आणि ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएशन असणाऱ्या लोकांना काहीतरी वेगळे प्रश्न विचारतात असं बिलकुल नाहीये. सगळ्या विद्यार्थ्यांना इक्वल ट्रीटमेंट दिली जाते. कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. नंबर ऑफ अटेम्प्ट किती आहेत लक्षात घ्या. शेड्यूल्ड जनरल कॅटेगरीसाठी 6 अटेम्प्ट आहेत. पहिला पॉइंट लक्षात घ्या. त्यानंतर शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब साठी अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत. ओबीसी साठी 9 अटेम्प्ट आहेत आणि पर्सन्स विथ डिसॅबिलिटी साठी 9 अटेम्प्ट आहेत.
म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय का, तुमचा 1992च्या अगोदरचा जन्म नको, तुमचा 2003च्या नंतरचा जन्म नको. ही सगळ्यात मेन क्रायटेरिया आहे. 1992च्या अगोदरचा नको, 2003च्या नंतरचा नको. आणि अटेम्प्टचा जर विचार केला तर जनरल कॅटेगरी 6 अटेम्प्ट आहे या ठिकाणी. परमिटेड अटेम्प्ट किती 6 अटेम्प्ट आहेत. शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईबला अटेम्प्टचं लिमिटेशन नाहीये, वयाची मर्यादा आहे. ओबीसीला 9 अटेम्प्ट आहेत, पर्सन्स विथ डिसॅबिलिटीसाठी 9 अटेम्प्ट आहेत. फीस किती आहे? खूप माफक फीस आहे. त्यामध्ये पण तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगू इच्छितो, जो युपीएससीचं खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. लक्षात घ्या, इथं फिमेल, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब आणि पर्सन्स विथ डिसॅबिलिटी यांना कोणत्याही प्रकारची फीस नाहीये. दे आर एक्झेम्प्टेड फ्रॉम दी फीस. आणि इतर सर्व लोकांना किती रुपये फीस आहे? तर इतर सर्व लोकांना फक्त 100 रुपये एवढी फीस आहे, जी तुम्ही एसबीआयच्या ब्रँचला टोकन घेऊन किंवा तुमच्या नेट बँकिंगच्या मार्फत तुम्ही ही फीस नक्की भरू शकता. मित्रांनो, लास्ट डेट जाण्याच्या अगोदर घाई करून लवकरात लवकर फॉर्म भरा. लास्ट मोमेंटला फॉर्म भरत बसण्याची कोणतीही चूक करू नका. सर्वांना येणाऱ्या प्रिलिमसाठी मनापासून शुभेच्छा. आपण आपल्या युपीएससी प्रिलिमची PYQ ची सिरीज सुरू करत आहोत, त्यासाठी तुमचं सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू.